आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता गौतम आतमध्ये गेलेले असताना जयने सत्य परिस्थिती बघितलेली असते। जसं की एक बाप आपल्या मुलीच्या लग्नासाठी काय काय करू शकतो या गोष्टी जयने बघितल्यामुळे तो आता गौतम जेव्हा पुन्हा येतो ना तेव्हा तो काहीसं वेगळं बोलत असतो। गौतम त्याला विचारतो की अरे दादा तू काय बोलतोय, त्यावर जय त्याला म्हणतो की आता चल आपण नंतर बोलूया आणि असं बोलून तो तिथून गेलेला असतो। पण जयला आता यांच्या गरिबीची जाणीव झालेली असते आणि म्हणूनच मग जयने ना सगळे पैसे स्वतःच भरलेले असतात। तर तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे आता सुभाष जेव्हा मंगळसूत्र घेऊन गेलेले असतात तेव्हाच ना तो हॉलमधील जो माणूस असतो ना जो काल त्यांच्यावर अरेरावीपणा करत होता तोच आत अगदी ना आदमीनं बोलत असतो आणि तो म्हणत असतो की साहेब तुम्ही सांगा डेकोरेशन कसं करायचंय, फुलांचं करायचंय की कसं, आणि त्यासोबत तुम्हाला सेपरेट रूम हवी असेल ना तर तीही सांगा। मग तेव्हाच हे सगळं कशासाठी, अहो तसं सांगितलेलं आहे, बोला फक्त तुम्हाला कसं हवंय ते, आणि मग पैसे पैसे मग तुमचे पैसे तर दिलेले आहेत, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला जे जे हवंय ना ते फक्त सांगा, सगळं डेकोरेशन तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे। जयने हे सगळा बंदोबस्त केलेला असतो पण आता सांगायला मना केलेलं असतं, म्हणजे सांगायचं नाही असं सांगितलेलं असतं नाव, म्हणूनच मग आता तो माणूस देखील काही सांगत नाही। मग आता सुभाष तेच मंगळसूत्र घेऊन आता तिकडनं बाहेर पडतात। तेच आता इकडे पमा जी आहे ती वाट बघत असते। पमा आता त्यांना विचारते की काय झालं, सगळं ठीक तर आहे ना। तेव्हाच पमाला ते म्हणतात की हे घे तुझं मंगळसूत्र, आणि स्वतःच्याच हाताने पमाच्या गळ्यामध्ये घालतात। पमा म्हणते काय झालं, कॅन्सल केलं का तुम्ही? पण आता पमाला ते म्हणतात की तुला काय सांगू, जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा ते मला विचारत होते की कसं डेकोरेशन पाहिजे आणि सगळं काही, तर मला ना असंच वाटतंय की तिथे ना ऑलरेडी पैसे भरले गेलेले आहेत, पण ते पैसे कोणी भरले काय, मग आता स्वामीच असतील, म्हणजे तुम्हाला सांगू का स्वामी ना कुठच्याही रूपात येतात असं देखील पमा बोलत असते आणि स्वामींसमोर हात जोडते। तेच दुसऱ्या दिवशी आता गौतम आणि आसावरीचं लग्न असतं। खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं, लाईट्सही खूप सुंदर असतात, फुलांचं डेकोरेशन असतं, सनई चौघडेसुद्धा लग्नामध्ये वाजत असतात। हे सगळं बघूनच ना पमा आणि सुभाष खूप जास्त खुश असतात, कारण त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं आपल्या लेकीच्या लग्नाचं ते साक्षात आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत होतं, आणि त्यामुळे पमाचे डोळे हे आता पाणावलेले असतात। पमा आणि त्याचसोबत सुभाष हे दोघंही जण हळूहळू का होईना सगळं निरीक्षण करत आतमध्ये जात असतात। तेव्हाच ना पमा म्हणत असते की खरंच ना खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे, बघा ना आपण विचारही केला नव्हता, इतकं छान डेकोरेशन जमले बरं का। मग आता हे सगळं काही स्वामींच्या कृपेमुळेच असंही आता ते म्हणत असतात। तेच आता बाप्पाची मूर्ती असते, बाप्पाच्या मूर्तीसमोर पमा आणि सुभाष हात जोडतात। तेच आता पुढे जातात तर तिथे सनई चौघडे वाजत असतात। सुभाष आता पमाला म्हणत असतात की बघितलंस का, तू बघतेस ना आपली जी इच्छा होती लग्नामध्ये सनई चौघडे असायला हवेत, तेच फायनली तुझी इच्छा पूर्ण झाली आहे, बघ आपल्या मुलीच्या लग्नात सनई चौघडे सुद्धा आहेत। पमा तर खुश होते आणि हळूहळू आता ते लोकांना पुढे जात असतात। जेव्हा आता हे सगळं झाल्यानंतर ते पुढे जातात ना तर तिथे बघतात तर काय AC, त्यासोबत मोठं झुंबर आणि पाहुण्यांची गर्दी, हे सगळं बघितल्यानंतर दुसरीकडे उमाचा नवरा तिथे येतो आणि तो आता विचारत असतो काय एवढा खर्च केलाय, म्हणजे नक्कीच लोन वगैरे काढलेलं दिसतंय असंही आता म्हटलं जातं। तेव्हाच आपण नंतर बोलूया ह्या विषयावर, आता काय हो तुम्ही पण, असं आता उमा ही आपल्या नवऱ्याला सांगत असते। तेच आता दुसरीकडे सगळ्या काही गोष्टी यांचं बोलणं सुरू असतं, काय करायचं कसं करायचं याचं त्यांना आता लागून राहिलेलं असतं। पण तेव्हाच ना अनु म्हणते आता जे काही करेल ना तो जय दादाच करेल। अरे चा, आता तू त्याला दादा केलंस, चक्क हिरोवरून दादावर गेलाय तर, हो हो मला माहिती आहे ना, मला कॉन्फिडन्स आहे, जे काही करेल ना तो तेच करेल। मग आता काय करायचं हे टेन्शन तर त्यांना असतंच, कारण ऐन वेळेला ना काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सुचत नसतात, कशा मॅनेज करायच्या त्या, कारण अगदीच ना अटीतटीवर हे लग्न आलंय आणि हे लग्न मोडायचं कसं, कारण पुरावे तर काहीच हातात नसतात ना, त्यामुळे टेन्शन असतं। तेच पम्मा तिथे येते आणि म्हणत असते की पोरीनो चला आपल्याला आता गौरी हार सुद्धा पूजायचा आहे आणि त्यासाठी पटकन ना तयारीला लागा।
मग आता शरू तूही बघून घे, वाटल्यास ना व्हिडिओ बनवून ठेव, कसं ह्या सगळ्याचं पुढे जाऊन फायदा होतो. आता आसावरीनंतर तुझा नंबर आहे असंही आता सांगितलं जातं. तेच आता तिकडनं पमा निघून गेल्यानंतर ना इकडे अनु, मयू त्यासोबत आसावरी टेन्शनमध्ये असतात, कारण आसावरीला गौतम बांदेकरसोबत लग्न नाही करायचं आहे आणि म्हणूनच मग ती म्हणत असते की प्लीज यार शरू काहीतरी कर. मग मयूसुद्धा म्हणते की आपण आईबाबांना सांगून टाकायचं का की हा माणूस चांगला नाही आहे ते. मयूला आता त्या दोघीजणी ओरडतात, शांत बसा, काहीच बोलू नकोस असं म्हणतात, कारण ह्यांच्याकडे गौतम बांदेकर दोषी आहे याबद्दलचे कोणतेच पुरावे नसतात ना. तर दुसरीकडे आता समायराने कॉल केलेला असतो आणि समायरा कॉल करून या सगळ्याबद्दल या लगेच गौतम बांदेकरला सांगत असते. बांदेकरशी बोलत असतानाच ती म्हणत असते की खरंच ना आज मी इतकी खुश आहे तुला सांगू, आणि हे सगळं काही तुझ्यामुळे पॉसिबल होतंय. या बहिणींची तोंड बघायला पाहिजेत, या तर तोंडावरच पडल्या आहेत. आणि तो जय खानोलकर तर मला मंडपात कुठेही दिसत नाही आहे. काय जय खानोलकर नाही आहे, काल तर मला मोठ्या भाषेत सांगत होता, चॅलेंज देत होता, मग आता काय झालं त्याच्या चॅलेंजचं, असंही आता इथे गौतम बांदेकर बोलत असतो. पण तू सगळ्याची नीट सोय केली आहेस ना, सगळं ओके तर आहे ना, असंही आता इकडे समायरा बोलत असते. समायरा जेव्हा या सगळ्या गोष्टी गौतमला बोलते ना, तेव्हा गौतम म्हणत असतो की ह्या लोकांना ना काही झालं ना तरीसुद्धा ना ती अर्चना जी आहे माझी पहिली बायको, म्हणजे 14वी म्हणायला हरकत नाही, ती काही केल्या सापडणार नाही आहे, तू काळजी करू नको असं देखील म्हटलेलं असतं. तेच आता तो पटकनच फोन ठेवतो, कारण त्याला पुढचं सुद्धा काम बघायचं असतं. आता दुसरीकडे अर्चनाला बांधून ठेवलेलं असतं. तेच अर्चनाला बांधून ठेवलेलं असताना तो फोन करतो त्याच्या माणसाला, आणि तिला नीट ठेवलं आहे ना बांधून, तिला तसंच ठेवा, काही झालं ना तरीसुद्धा तिची सुटका व्हायला नको असं देखील सांगितलेलं असतं. बिचारी अर्चना तिचे हात पाय सगळं बांधलेलं असतं, ती हालचालसुद्धा करू शकत नसते. ते जय, मॅक आणि गौतम हे थोडे टेन्शनमध्ये असतात, त्यांना कळत नसतं की कसं सगळं काही मॅनेज करायचं आहे ते. मग आता तिचं नाव अर्चना योगेश साठे असं असेल, आपण जरा सोशल मीडिया अकाउंट चेक करूया का, कधी ती ॲक्टिव्ह वगैरे आहे असं मॅक म्हणत असतो. मग काय मॅक जेव्हा बघतो तेव्हा तिचं प्रोफाईल तर असतं, पण ती काय ॲक्टिव्ह नसते. त्यामुळे आता हे सगळं बंद कर, आता ना डोकं चालत नाही आहे, ऐन वेळेला ना काही तर करायला लागणार आहे, पण काय करायचं ना हे तर सुचत नाही आहे, पण थांब आपण काहीतरी करूया असंही त्यांचं ठरलेलं असतं. मग तिकडेच ना गौतमलाही टेन्शन येत असतं, कारण घटिका भरत आलेले असतात, आणि जर गौतम बांदेकरचं आणि आसावरीचं लग्न झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तो टेन्शनमध्ये असतानाच जय त्याला समजावत असतो, आणि जय त्याला म्हणतो की तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी करेन सगळं मॅनेज. तेच आता जय शरूला कॉल करतो आणि म्हणतो की तिथे सगळं कसं आहे. तर शरू सांगते की काय सांगू तुला, इथे तर त्याला इतकं असं वाटतंय ना की तो सगळ्यातच जिंकला आहे, पण तुला सांगू का, काही झालं ना तरीसुद्धा त्याला जिंकू द्यायचं नाही आहे असं काहीसं आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना, तेव्हा दुसरीकडे आता पाहायला मिळतं की साक्षीने सुद्धा आपल्या आईला कॉल केलेला असतो, आणि आपल्या आईला कॉल करून ती सांगत असते की माझं सासरचं हे पहिलं फंक्शन आहे आणि त्यामुळे तुला प्लीज यावं लागेल, नाही बोलू नकोस. मग ती सुद्धा आपल्या आईला लग्नाला बोलवते. इथे रुखवतसुद्धा खूप छान मांडलेलं असतं. मग तेवढ्यातच ना तो हॉलमधील माणूस तिथे येतो, आणि अजून काही रुखवतामध्ये बदल करायचा आहे का तर सांगा ना असंही विचारतो. पण नाही इट्स ओके, अजून काही खुर्च्या वगैरे, मी इथे आहेच आणि माझा एक माणूससुद्धा आहे, तुम्हाला काही मदत लागली तर सांगा असं देखील आता तिथे उभं राहून आहे ना तो माणूस इथे असणारा सुभाष यांना म्हणत असतो. सुभाष म्हणतो की नाही बस झालं, तुम्ही एवढं करताय ना माझ्यासाठी, तेवढंच बस आहे असं देखील आता सुभाष जे आहेत ते बोलून दाखवतात. तेच दुसरीकडे आता गौतम AC रिपेअर करायला आलो आहे असं सांगून आलेला असतो. तेच गौतमला बघून ना नेमकं बाजूला गौतम बांदेकर असतो आणि इकडे गौतम असतो. तर तेव्हाच ना पमा चुकून ना गौतम बांदेकरला कुंकू लावण्याच्या ऐवजी ना गौतमलाच लावते, आणि त्यानंतर म्हणते या जावई बापू. तेच आता गौतम जाऊन मागे उभा राहतो. मग त्यानंतर गौतम बांदेकरला कुंकू लावलं जातं, औक्षण करून पमा त्याचं स्वागत करते. तेच आता शरू, जय आणि त्याचसोबत गौतम जो आहे ना ते बांदेकरच्या समोर उभे राहतात.
राहतात आणि मग तुला काय वाटलं आम्ही काही इथे येणार नाही का, आम्ही शांत बसलो असेल आणि चॅलेंज हरलोय असं वाटत होतं का तुला? तर हा तुझा भ्रम आहे, कारण आम्ही ना काही केल्या ज्या काही गोष्टी ठरवल्या आहेत ना त्या कंप्लीट करणारच. पण दुसरीकडे गौतम बांदेकर सुद्धा म्हणत असतो की मी सुद्धा ज्या गोष्टी ठरवल्या आहेत ना त्याप्रमाणेच ना मला सुद्धा आहे ना हे लग्न करायचं आहे आणि आसावरीला मी बायको बनवून राहणारच असंही काहीसं तो आता बोलत असतो. तेच आता त्याचा कॉन्फिडन्स तर हाय लेवलला गेलेला असतो. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे अर्चनाला बांधून ठेवलेलं असतं, तिला खायलासुद्धा अगदीच ना वडापावच्याच ह्याच्यावर दिलेलं असतं. मग तीसुद्धा आता विचार करत असते की इथून बाहेर कशी पडू, या योगेशने मला इथे बांधून ठेवले. तेच आता दुसरीकडे योगेशचा फोन आलेला असतो त्याच्या माणसाला आणि तो सांगत असतो की तिला सोडू नका, तिच्याकडे विशेष लक्ष द्या असं देखील आता फोन करून सांगितलेलं असतं. तेच आता तो तिकडनं निघून गेल्यानंतर समोर असलेला तो मोबाईल आहे ना तिचा, तो तिला दिसतो. मग ती आता स्वतःच हळूहळू का होईना सरकत त्या मोबाईलपर्यंत पोहोचते आणि तो मोबाईल ना ती ऑन करते. जसा मोबाईल ती ऑन करते ना तसं तिचं लोकेशन जे आहे ना ते जयला भेटत असतं. तर तेच तिकडे माणूस येतो आणि तो माणूस ना इकडे असणाऱ्या अर्चनाकडनं मोबाईल खेचून घेतो. तेच दुसरीकडे आणि लोकेशन ट्रेस केलेलं असतं, म्हणजेच ना जसा ती मोबाईल ऑन करते तसं ह्यांना लोकेशन समजतं. मग आता तिला आपण ठेवलं आहे तिथेच जायला हवं, बघूया आपण सगळीकडे. मग आता इकडे सगळीजणच म्हणजे गौतम त्याचसोबत मॅक आणि जय आणि शरू हे बाहेर पडतात. तर दुसरीकडे मात्र पमाला दम लागत असतो तरीसुद्धा पमा कामं करत असते आणि हे सुभाषने पाहिलेलं असतं. सुभाष तिला आता शांततेत बसवतो आणि सगळं रेडी, उगाच कशाला इकडे तिकडे करते, शांत हो, आणि असं बोलून तिला आता ग्लास देतो ज्यूसचा. पण तेवढ्यातच ना इथे मांडलेला कलश खाली पडतो. मग अपशकुन झालेला पमाला दिसतो. पमा म्हणते की हे सगळं काय झालं, पमाला टेन्शन येतं. मग तो गुरुजीसुद्धा म्हणतात की नाही हे असं ना कधीच झालं नव्हतं, हे असं व्हायला नको होतं, पण मी पूजा पुन्हा मांडतो असं देखील ते आता बोलत असतात. तेच पमाला टेन्शन येतं. इकडे शरू, जय, मॅक आणि त्याचसोबत गौतम योग्य त्या लोकेशनला पोचलेले असतात आणि लोकेशनला पोचल्यानंतर ना इकडे तिकडे बघत असतात आणि तेव्हाच ना त्यांना कळत असतं की इथेच कुठेतरी असणार आहे आणि आपण ना सगळीकडे बघायला हवं, म्हणजे फक्त एकच जागा नको, सगळ्या जागांकडे आपण नीट बारकाईनं बघूया, म्हणजे तो ऑफिसमध्ये किंवा एखाद्या गोडाऊनच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतो. तेच दुसरीकडे पमा आता गेलेली असते आणि गौरीहार पूजायला घ्या असं सांगत असते. तेच तिला दिसत असतं की शरू नाही आहे. मग ती विचारते की अगं मुलीनो शरू कुठे आहे. शरूला विचारल्यानंतर आता ह्या मुलींना काय बोलावं कळत नसतं. तेच दुसरीकडे अर्चनाचा फोटो दाखवून ना मॅक सगळीकडे विचारत असतो की या मुलीला कुठे पाहिले का, पण पम्माने विचारलेल्या प्रश्नाला आता काय उत्तर द्यावी ह्या मुलींना समजत नसतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.